छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 अर्भकांच्या जन्मामागे एक गर्भपात होत असल्याची धक्कादायक बाब एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीतील आकडेवारीवरून दिसते। यात नैसर्गिक गर्भपाताचंही प्रमाण चिंताजनक आहे आणि या कालावधीत छत्रपती संभाजीनगरात 1000 मुलांमागे मुलींच्या जन्माचं प्रमाण अवघे 931 आहे, तर जालन्यात 837 मुलींचं प्रमाण आहे। छत्रपती संभाजीनगर आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली हे 4 जिल्हे। छत्रपती संभाजीनगरात एकीकडे प्रसूतीची संख्या मोठी असताना दुसरीकडे गर्भपातांचं प्रमाण दुर्लक्ष करता येणार नाही, त्यामुळे मातृ आरोग्य, गर्भधारणेपूर्व आणि गर्भधारणेदरम्यानची काळजी तसंच वेळेवर वैद्यकीय तपासणीचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालंय। 1000 मुलांमागे मुलींच्या जन्माचं प्रमाण पाहता गर्भलिंग निदानाचा उद्योग सुरूच असल्याची शंका उपस्थित होतीये। सामाजिक मानसिकता, मुलींबाबतचा दुजाभाव आणि व्यवस्थेची उदासीनता या साऱ्यांचा मिळून हा गंभीर परिणाम दिसतोय। आता तरी यंत्रणेला जाग येणार का असा सवाल आहे। संभाजीनगरमध्ये मुली 6 अर्भकांच्या जन्मामागे एकाचा गर्भपात होतो। 1000 मुलांमागे 931 मुलींचं प्रमाण आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। संभाजीनगरमध्ये मुली 931, गर्भपात 8124। जालन्यात मुली 837, गर्भपात 640। परभणीत मुलींचा जन्म 956 इतका झाला, तर गर्भपात 712 इतके झाले। हिंगोलीत मुली 887 जन्माला आल्यात, तर गर्भपात 853 झाले।